हा, धन्यवाद मारुती भाऊ. आणि खरंच मगाच्या मॅचमध्ये एक विनिंग चौकार आला अनिरुद्ध माने यांच्या बॅटमधून. आणि मात्र मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू क्लिक करण्याचा प्रयत्न पहा, ओव्हरमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव जातो चेंडू. थँक्यू सर. एक महत्वपूर्ण मॅच आहे अगोदर झालेली आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिरुद्ध माने आणि एक मॅच फिनिशरची भूमिका पार पाडणारे सोमनाथ भाऊ नाईकवडी आपण टॉस्क बॉस या मंचावरती पाहतोय. यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि हे अनिरुद्ध माने यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मात्र बॅट लिडिंग आहे, ज्याने पहिला धक्का बसतोय. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सोमनाथ भाऊ नाईकवडी यांना. हॅलो. आणि पहा मित्रांनो, जो आपला रूल आहे म्हणजे फलंदाजी करणारा संघाचा 12वा खेळाडू नाहीये. पुढून आम्हाला एक अपील आलेलं आहे. मात्र त्याचबरोबर जर पाहिलं तर अनिरुद्ध माने याला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे विजय यादव मामा यांच्याकडून. त्याचबरोबर पाहिलं तर श्याम नाईकवडी यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तर श्याम भाऊ या आपल्या शुभ हस्ते आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊयात. आणि पहा मारुती भाऊ, हा मात्र फटका बसतोय. पहिला धक्का, मात्र पहिली विकेट, पहिली नडतडी म्हणावे लागेल. आणि पहिला हा धक्का पावेलेंच्या दिशेने मात्र परततोय. त्याचबरोबर हा दुसरा धक्का म्हणावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपला 12वा खेळाडू नसल्या कारणाने मात्र आपल्याला 2 रनांची पेनल्टी दिली जाते. थँक्यू सर. एक 2च मिनिटं. कॅमेरामॅन एक पुरस्कार या ठिकाणी आपण कव्हर करा. तर जर पाहिलं तर 600 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जात आहे अनिरुद्ध माने याला. संजय भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण 600 रुपयाचं कॅश प्राइज देऊयात. संजय घोडे पाटील सर यांच्या शुभ हस्ते जर पाहिलं तर हे 600 रुपयाचं कॅश प्राइज देऊयात. विजय यादव मामा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. अनिरुद्ध माने याच्यासाठी चेस मास्टर चा पुरस्कार म्हणून चेस मास्टर म्हणून मला का ओळखलं जातं उत्तम मतदार अनिरुद्ध माने याला 600 रुपयाचं कॅश प्राइज. श्याम भाऊ नाईकवडी यांच्याकडून जर पाहिलं 100 रुपये. आणि जर पाहिलं तर सोमनाथ भाऊ नाईकवडी यांना देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. हे देखील कॅश प्राइज जर पाहिलं तर संजय दादा घोडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सोमनाथ भाऊ नाईकवडी यांना हे 500 रुपयाचं कॅश प्राइज देतोय. अभिनंदन सोमनाथ भाऊ, एक उत्कृष्ट खेळाडू आणि हे चमत्कारी खेळाडू मित्रांनो. सोमनाथ भाऊ यांच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चमत्कारी खेळाडू सोमनाथ भाऊ नाईकवडी, मॅच फिनिशर. अभिनंदन, 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि चमत्कार केला म्हणून अनिकेत अनिरुद्ध माने यांनी जर पाहिलं तर ती ट्रॉफी त्यांना दिलेली आहे, पुरस्कार त्यांना डेडिकेट केलेला आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट बॉस अभिजित सर. दरम्यान या चेंडू देखील मोठा स्ट्रोक आलेला पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये स्टँड झालेला आहे आणि बॉडी लाईन वरती चांगला झेल पकडला. उत्कृष्ट झेल पकडलेला पाहायला मिळाला बॉन्ड्री लाईन वरती. वाह, वाडा कॅच. इथे मात्र पहा विठ्ठल अमिरोक यांच्या मात्र चेहऱ्यावरती एक हास्य. आणि प्रत्येक सामन्यामध्ये या फिरकी गोलंदाजाने मात्र जादू केली गेले. हा जादूगार तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल, उत्कृष्ट झेल. इथे मात्र कव्हरच्या दिशेने विठ्ठल मिरुगे पळतायत. मात्र पावलं थोडी मोठी पाहिजे ती विठ्ठल दादा अजून. चला, मात्र एक चांगला प्रयत्न. 2 खेळाडू चेंडूच्या मागे मात्र षटक संपतंय. अखेरच्या चेंडूवरती मात्र चौकाराची सांगता.
रन्स पोचलेले आहेत ऑन स्कोरबोर्ड 8 रन्स. पेनल्टीचे आपल्या 2 रन्स कमी केलेले आहेत मित्रांनो, याची दक्षता घ्या. अजय सर काय प्रॉब्लेम आहे? पॉवर प्ले. ओके. पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी घेतला गेला शंकरदादा मोहिते कडून. गोलंदाज हर्षवर्धन रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चांगला फटका या ठिकाणी मारला होता पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी, बॅट्समनचा टान्स ओळखला आणि त्या पद्धतीने गोलंदाजी केली. अमर मराठे तात्या खास मुंबईवरून हा खेळाडू आलाय, परंतु अजूनही आपल्या टीमसाठी अशी मोठी अशी चुनक त्या खेळाडूला दाखवता आलेली नाही. खेळाडू मोठा आहे पण कामगिरी अजून त्या पद्धतीची झाली नाही. नक्कीच परत एकदा निर्धावाचा चेंडू, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी, ऑफ साइड यॉर्कर टाकलेला हा चेंडू. हर्षवर्धन भन्नाट फॉर्म मध्ये आहे, आपल्या टीम साठी आपलं सर्वस्व 100% देऊन खेळतोय. एका बाजूला कावंद्रे गावचा आणि हा हेलिकॉप्टर शॉट, चेंडू जाते वन बॉल सीमा रेषा पार. चांगला फटका या ठिकाणी खेळला. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जाते. हॅलो. सर सामना चालू करून घ्यायचा आहे, अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत, जरा फास्ट घ्यायचा आहे सामना. पंच आपण हस्तक्षेप करून सामना जरा फास्ट घ्या.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी प्रमोद पाटील कडून पाहायला मिळते. या ठिकाणी अमर मराठेला बॉल काही समजला नाही. निर्धाव एक बायच्या स्वरूपात मिळालेली धाव. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. पुढचा चेंडू अंकुशसाठी परत एकदा या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने बॅटची कड लागून गेला. चेंडू जातो दन करत या ठिकाणी सीमा रेषा पार येतात 4 धावा. या 4 धावेबरोबर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 27. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी प्रमोद पाटील बाबा यांच्याकडून पाहायला मिळते. अंकुश जाधव याला काही समजलं नाही. निर्धावाचा चेंडू. आभाळाचं वातावरण आहे परंतु मॅच मध्ये गरमी खूप आहे कारण समोर लढतायत. एका बाजूला शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे विरुद्ध सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडाळे. पुढचा चेंडू प्रमोद पाटील बाबा यांचा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. प्रशांत अप्रतिम क्षेत्ररक्षण करणारा परंतु यावेळी फंबल होत आहे आणि एका धावेचं 2 धावेत रूपांतर होत आहे. अप्रतिम झेल घेणाऱ्या यादीमध्ये नक्कीच प्रशांत पाटील आणि नेताजी डेरे या 2 खेळाडूंचे नाव आवर्जून घेतले जातील. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. रघुबापू धावतायत. एका पायाने लंगडत पळतायत परंतु या ठिकाणी एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 षटकानंतर धाव संख्या होती ती 30. चला पण सामना चालू करून घ्यायचा. वेळ घेऊ नका. पंचांना विनंती असेल. खेळाडूंना सुद्धा विनंती. अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत. पुढच्या मॅचचा या ठिकाणी टॉस होतोय. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. याच्यानंतर बॉस 11 चरण विरुद्ध अरुणदादा स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी टॉस का बॉस मंचावरती यायचं आहे. बॉस 11 चरण विरुद्ध अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स. चला टॉस साठी या. विनोद पाटील यांचा पुढचा चेंडू. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जातंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी संघ मालक आपल्या संघासाठी करताना. बॉस 11 चरण विरुद्ध अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. बॉस 11 चरण आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे. पुढचा चेंडू विनोद पाटील यांचा. स्ट्राईक करते तात्या मराठे. समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि अप्रतिम फिल्डिंग आणि या ठिकाणी तब्बल 5 धावा वाचवण्यात यश प्राप्त केले परंतु या ठिकाणी गचाचं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी 2 धावा गेल्या परंतु 4 धावा वाचवल्या गेल्या या खेळाडूकडून. टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रमोद पाटील क्षेत्ररक्षण या ठिकाणी चेंज करताना. विनोद पाटील परत एकदा गोलंदाज मार्कवर. अमर मराठेवर मोठी बेस्ट. या ठिकाणी उंच मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅटची कड लागून स्लिप क्षेत्रामध्ये जाताना चेंडू. परत एकदा एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूपच टिचून गोलंदाजी केली जाते.
चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते विनोद पाटील यांच्याकडून श्री तडवे या सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडवे या टीम कडून. पुढचा चेंडू विनोद पाटील यांचा. परत एकदा अंकुशच्या बॅट मधून निघालेला प्रहार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतो. एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न तात्या या ठिकाणी डेंजर एंडला आणि दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि या ठिकाणी अमर मराठे सुद्धा बाद होतोय. नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. तिसऱ्या धावेला या ठिकाणी धाव बाद होतोय. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. चला कर्णधार बॉस 11 चरण आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स दामोळे दोन्ही टीमच्या कर्णधारांना या ठिकाणी शेवटचा पुकार असेल. चला टॉस साठी यायचं आहे. अजून देखील 2 मॅचेस शिल्लक आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आज दोन्ही मॅच या ठिकाणी होणार. आणि आला षटकार. विशालच्या बॅट मध्ये ओव्हर समाप्तीचा इशारा. धाव संख्या झाली ती 42. 43 धावांचं आव्हान असेल. चला इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जातोय. चला टॉस करून घ्यायचा आहे. या मॅचचा टॉस आमचे बक्षीस होते विकास पाटील दादा यांच्या हस्ते होत आहे. त्यांनी तो करा अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वजित पाटील दादा त्याला आपल्या हस्ते हा टॉस केला जातोय. आपल्याला विनंती असेल हा टॉस करून घ्यायचा आहे. कुमार विश्वजित अशोक पाटील डायरेक्टर व्हीपा शुगर यांचं या असोसिएशनला बहुमूल्य असं सहकार्य राहिले. आपल्या या स्पर्धेसाठी 3य क्रमांकाचं बक्षीस दादांच्या हस्ते देण्यात आलेलं आहे. खरोखरच आपला या 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे आपले या ठिकाणी आभार आहे. आणि या टॉस केला जातोय. नाणेफिकेचा कौल बॉस 11 चरण यांनी घेतलेला आहे. आपला निर्णय सांगायचा आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतला बॉस 11 चरण. विजय जाधव प्लेयर कमी असतील तर सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 5 प्लेयर लावावे लागतील आणि बाहेर राहिलेले प्लेयर घ्यावे लागतील. बोला पॉवर प्लेला हा 2 प्लेयर बाहेरचे नाही टीम मधले अलाउड नाहीये कारण आपण त्याचा मेसेज टाकलाय. आणि जे प्लेयर अवेलेबल नाहीत त्यांच्याबद्दल कंप्लेंट तुम्ही दिली संघ मालकांनी तर नक्कीच आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू.
येणाऱ्या पुढच्या लीगला त्यांना संधी दिली जाणार नाही. जे खेळाडू उपस्थित राहिलेले नाहीत त्यांची जर संघ मालकांची कंप्लेंट आली तर त्या खेळाडूंना येणाऱ्या एक वर्षासाठी बॅन केलं जाईल. टॅलेंट लीग असेल किंवा येणारी पुढची लीग असेल त्यामध्ये त्या खेळाडूंना खेळू दिलं जाणार नाही. हा स्ट्रिक्ट निर्णय आहे. चला सामना चालू करून घ्यायचा. अजय सर 5-15 झालेत. सामना चालू करून घ्या. चांगला चेंडू अमर मराठे चांगली गोलंदाजी करतोय. 43 धावांचं आव्हान मैदानात घेऊन उतरलेले श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स या टीम कडून संघमालक सत्ता मैदानामध्ये आलेत. या ठिकाणी चांगला फटका. या ठिकाणी प्रेक्षक त्या ठिकाणी धावतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार. या 4 धावा. चांगला फटका या ठिकाणी विशाल कदमदादा यांच्या बॅट मधून आलेला. स्वतः संघ मालक मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अमर मराठे. अमरवरती प्रहार केला जातो. पहिला चेंडू डाट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू परत एकदा शॉर्ट पद्धतीचा परत एकदा या ठिकाणी कमबॅक केला जात आहे. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. 1 तेरी तो 1 मेरी अशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी चालू आहे. परत एकदा या ठिकाणी झेलची संधी आणि हा झेल होतो. या ठिकाणी पहिला धक्का कर्ण संघ मालकाच्या रूपात बसतोय. तसे सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडे या टीमला विशाल कदम यांच्या रूपाने आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो प्रशांत पाटील. परत एकदा प्रशांतच्या बॅट मधून आलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावावर या ठिकाणी समाधान मानलं जातं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अमर मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळते. निसर्गरम्य वातावरणामध्ये आभाळाच्या सानिध्यात डोंगरांच्या मधोमध आणि या स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब क्रीडांगणावरती 32व्या क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ह्या लढती चालू आहेत. या दिमागदार लढतीमध्ये आता दुसरा दिवस या ठिकाणी संपत आलेला आहे आणि एक चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. पंचांचा वर्षमतीचा इशारा. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 6. 1 बाद 6. 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सिद्धेश्वर तडोया टीमची धावसंख्या पहिल्या षटकाअखेर 6 रन झालेले आहेत. माननीय श्री दत्ता खोत शेडगेवाडी LIC प्रतिनिधी यांचं देखील आमच्या 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे या ठिकाणी
सहर्ष स्वागत आहे. आपल्या येण्याने नक्कीच या स्पर्धेची उंची वाढलेली आहे. अंकुश भाऊ चला स्पीड अप घ्या. जास्त वेळ न दवडता फास्ट खेळा, कारण अजून देखील 2 सामने शिल्लक आहेत. कारण उद्याच्या मॅचेस सुद्धा खूप मोठ्या आहेत आणि महत्वाच्या आहेत. अंकुशचा पहिला चेंडू या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेने टोलूया. चेंडू जातो या ठिकाणी सीमारेषा पार. या येतात 4 धावा. चांगला फटका महेशच्या बॅट मधून आलेला आहे. सर बॉल द्यायचा, चला वेळ घेऊ नका. चला टाका, मॅच बॉल टाका लवकर. ऋषी बॉल टाका. पहिल्या चेंडूवरती महेश पाटीलच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार. पुढचा चेंडू अंकुशचा. परत एकदा या ठिकाणी महेशच्या बॅट मधून आलेला हा बिग प्रहार. चेंडू जातो 6 धावांसाठी. महेश पाटील मॅन फ्रॉम पाडळी आणि आता मात्र प्रतिनिधित्व करतोय तो सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडव या टीमचं. नक्कीच या खेळाडूला आपल्या संघामध्ये आपल्या संघाच्या या ताफ्यात सामील का करून घेतलं याचं उत्तम उदाहरण देताना महेश पाटील. वरचा चेंडू अंकुशावर प्रहार केला होता, परंतु कमबॅक कशा पद्धतीने करावं याचं सुद्धा उत्तम उदाहरण अंकुशकडे आहे. कारण हा सुद्धा खेळाडू बरेच वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या नावासाठी क्रिकेट खेळतो. परत एकदा प्रशांत पाटील स्ट्राईक वरती लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार आले, तदनंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं अंकुशकडून. कमी क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात असल्यामुळे परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू. या ठिकाणी बॉल चेंडू स्टंप वरून गेला. पंचांचा चांगला डिसिजन या ठिकाणी. निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. परत एकदा चांगल्या पद्धतीने टोलू आहे. एका धावेचं या ठिकाणी समाधान मानलं जाते. दुसरं षटक देखील या ठिकाणी संपलंय. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते ती 19. सचिन माने गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी लेक्साच्या दिशेने प्रहार केला गेला. एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर केलं गेलं आणि ही ओव्हर पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा आपल्याला कराव्याच लागतील, अन्यथा आपल्या 4 धावा मायनस केल्या जातील. परत एकदा सचिन माने गोलंदाजी मार्कवरून तयार.
परत एकदा महेशच्या कडून हा चेंडू मिस केला जातोय, परंतु बाईच्या स्वरूपात परत एकदा एक धाव घेण्यात यशस्वी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सचिन मानेकडून. मानेवाडीचा हा स्टार आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतो. आता मात्र प्रशांतला कुठेतरी मोठा फटका घ्यावा लागेल. परत एकदा निर्धावाचा चेंडू, पंचांकडे आउटची अपील केली जाते आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा डिसिजन. सर जरा पटकन बघायचं, जास्त वेळ न घेता. चला 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 फास्ट बघा, मागं थोडं करा लवकर. दिसी कर. चला फलंदाज बाद आहे, पंच फलंदाज बाद आहे. OUT स्क्रीनवरती दिसतंय, OUT आणि हा फलंदाज आउट. चला दुसरा फलंदाज येतो प्रमोद पाटील. बाबा फास्ट पळत यायचंय, जरासं पळा अजून थोडं. चला चांगली गोलंदाजी या ठिकाणी सचिन मानेकडून पाहायला मिळते. पॉवर प्लेचे षटक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तरी हातवलेलं दिसतंय, परंतु आता कोण आलंय फलंदाजीसाठी? षटकारांचा बादशाह. लांब लांब षटकार मारण्यात ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं तोच प्रमोद पाटील बाबा. नक्कीच गोलंदाजी करणं या फलंदाजासमोर कठीण असते, परंतु सचिन माने सुद्धा कमी नाहीये. परंतु फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी झेल घेतला जातो. आणखीन एक धक्का बसतोय श्री सिद्धेश्वर इलेव्हन तडे या टीमला. नक्कीच बॅटिंग लाईनअप मध्ये कुठेतरी चेंजेस करायला पाहायला मिळाले श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडे या टीम कडून, आणि त्याचाच कुठेतरी फटका या ठिकाणी या टीमला बसतोय का हे येणाऱ्या ओव्हरमध्ये कळेलच. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानात यायचा आहे, गोलंदाज सर्व तयार राहायचे आहेत. धावसंख्या काय झाली? 22. 3 धावा फक्त आलेले आहेत या षटकामध्ये. चेंडू झालेले आहेत 4 ना, 4 चेंडू आणि 3 धावा. आता 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे, अन्यथा 4 धावा या ठिकाणी मायनस केल्या जातील आणि सचिन माने हे सहजासहजी शक्य करून देईल असं वाटत नाही. परंतु बॅट्समन सुद्धा हर्षवर्धन, परत एकदा या ठिकाणी बॅटची कड लागलेलं आहे. अंपायरचं बोट आकाशाकडे. हर्षवर्धन सुद्धा माघारी परतताना, आणि नक्कीच कुठेतरी ही मॅच हातातनं जाते का हा प्रश्न संघमालकांच्या मनात नक्कीच पडलेला असेल. कारण जी मॅच कुठेतरी आवाक्यात होते त्या मॅच मध्ये कुठेतरी सर्व चेंजेस करून त्या मॅच मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं करताना पाहायला गेलं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तडे या टीम कडून. आणि नक्कीच या सामन्यामध्ये श्री शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स या टीमने नक्कीच चांगली गोलंदाजी करत अवघ्या 9 खेळाडूवरती या सामन्यामध्ये पकड मिळवलेली आहे. आता मात्र 1 चेंडू 7 धावा, आव्हान अवघड आहे. षटकार गेला तरी तुमच्या 4 धावा मायनस होतील, परंतु चुकून कुठे एखादा वाईट किंवा न पडला तर मात्र तुम्हाला संधी मिळेल. परंतु सचिन माने ही संधी दवडेल का? प्रश्नचिन्ह. अखेरचा चेंडू या षटकात येईल. परत एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू जातो 1 बाउन्स, सीमा रेषा पार. या 4 धावा या षटकामध्ये टोटल धावा आल्यात 7 धावा आल्या, त्यातील 4 धावा मायनस, एकूण 3च धावा या षटकामध्ये तुम्हाला मिळतील. आता गरज असेल सहा चेंडू 21 धावा,
6 चेंडू 21 धावांची गरज आहे. सहा चेंडू 21 धावा. सर सामना फास्ट घ्या की विनंती असेल आपल्याला. आता तुम्ही पळा ग्राउंडच्या बरोबर. चला सामना चालू करा. सागर थोरात गोलंदाजी मार करते. बघू एकदम लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचांच्या हवेकडे बॉट व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 चेंडू 20 धावा. फलंदाज महेश अजून मैदानामध्ये. नक्कीच सामन्याचं चित्र बदलू शकेल का? महेशकडे आशा आहेत. सिद्धेश्वर स्पोर्ट चिंतेत आहे. महेश विजय मिळवून देईल का? असे अनेक प्रश्न या टीमच्या डोक्यामध्ये चालत असतील. पुढचा चेंडू या ठिकाणी सागर थोरातचा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. निर्धाव चेंडू कोणती धाव नाही. आता चेंडू शिल्लक आहेत 5. धावा बनवायचे 20. समीकरण बदललं. एक चेंडू डॉट की प्रेशर वाढलं. पुढचा चेंडू सागर थोरातांचा. टप्प्याचा चेंडू फरकावून दिलाय. चेंडू जातो 4 धावांसाठी. 1 बॉल सीमारेषा पार. महेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स टीम या सामन्यामध्ये विजय मिळेल का? आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवून देतील का? नक्कीच सागर थोरातवरती मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूला महेश मॅन इन फॉर्म पाडेगावचा. परत एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी हाताला गेला आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी झाला. तुम्ही चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी करताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली. स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू महेशला काही समजलं नाही. 3 चेंडू 14 धावा. समीकरण बदललं. 14 धावा 3 चेंडू. 3 चेंडू 14 धावा. जर तरची मॅच. दोन्ही साईडला वातावरण गरम. परत एकदा क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र व्हॉट डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू या ठिकाणी हाताला गेला. सागर थोरात कडून निर्धाव असा चेंडू. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजावरती प्रहार केले गेले होते, परंतु या मॅच मध्ये या गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलाय. परत एकदा या ठिकाणी चांगला चेंडू. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानतो महेश आणि कुठेतरी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स तळावे या टीमच्या हातातून ही मॅच निसटलेली दिसते. अखेरचा चेंडू. स्लोवर पद्धतीचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. 5 ओव्हर समाप्तीचा इशारा. चला बॉस 11 चरण मैदानाचा ताबा घ्यायचा. धावत पळत चला मैदानामध्ये. याच्या नंतर आपल्याशी जोडले जातील मारुती चोरगे सर.
थँक्यू सो मच अमित पाटील सर आमच्यासोबत या ठिकाणी जुडले गेलेत कालपासून एक उत्कृष्ट समालोचक आणि आमच्या 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख सल्लागार अमित पाटील सर एक गोड आवाज आमच्यासोबत जुडला गेलेला आहे त्याचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे आणि संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं असताना मी मारुती तोरगे रणू स्पोर्ट्स पॅनल उंडाळे आले सर्व खेळाडूंचा मान्यवरांचा आणि सर्व क्रीडा रसिकांचा 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32 प्रीमियर लीग 2026 पर्व पाचव्या पर्वामधील हे संध्याकाळचं अतिशय सुंदर पर्व सुरू आहे. वातावरण पहा किती सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये चाललेली ही 32 ग्रामीण प्रीमियर लीग. दरम्यान कालच्या दिवसामध्ये नक्कीच आमच्या पॉवर प्लेच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य दाखवलं आमच्या कॅमेरामॅनने त्यांचं देखील कौतुक करतो. आता देखील या ठिकाणी हे दृश्य दाखवलं जाते. सूर्यास्ताला गेलेला आहे पक्षी आपल्या घड्याच्या दिशेने प्रस्थान करतायत. सुंदर वातावरणामध्ये ही मॅच संपूर्ण हा जर पाहिलं तर परिसर दाखवला जातोय. चांदोलीचं अभयारण्य या पवन चक्की आपल्याला पाहायला मिळते. किती जबरदस्त त्यांचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही पवन चक्की आपल्याला पाहायला मिळते. आणि हा जर संपूर्ण परिसरचा विचार केला ना हे व्यासपीठ आहे. भव्य दिव्य स्वर्गीय शिवाजीराव देशमुख क्रीडा नगरी खोखरूडचं हे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. या सह्याद्रीच्या कडी कपाऱ्यावरती जर पाहिलं तर टॉप वरती हे मैदान वसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप छान व्ह्यू या ठिकाणी दाखवलेला आहे. कॅमेरामॅन आपलं खूप खूप कौतुक करतो. माळीवाडीचा परिसर आपल्याला दाखवला जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पहिला बॉल हुक केलाय चेंडूचं पाहिलं तर पाठीमागे क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतं. पहिल्या चेंडूवरती एकच सिंगल आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दरम्यान चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. या चेंडूवरती आलाय अप्रतिम चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. अमर गायकवाड स्ट्राईकला अमर नॉस्टेकेनला आपल्याला पाहायला मिळत होतं अमर माने आणि गोलन स्ट्राईक वरती जर पाहिलं तर प्रकाश खंडेकर डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू मॅच एका बाजूला संघ पाहायला मिळेल अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामोडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वास 11 चरण.